नमस्कार। भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या पत्रकार परिषदेला माझे सहकारी भारतीय जनता पार्टीचे सहमुख्य प्रवक्ते आदरणीय विश्वासजी पाठक सर, ओमप्रकाशजी चव्हाण उपस्थित आहेत। आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत। काल जनता पार्टीच्या पालघर येथील एका प्रवेशावरून समाज माध्यम आणि विरोधकांकडून टीका केली जात आहे। खरं तर पालघरमध्ये ज्यांचा प्रवेश झाला होता श्री काशीनाथजी चौधरी यांचा प्रवेश स्थानिक पातळीवर चर्चा करून घेण्यात आला होता। पूर्ण प्राथमिक माहिती घेण्यात आली होती। विशेष म्हणजे पोलीस, सीबीआय आणि सीआयडी या तिघांनीही या प्रकरणामध्ये पूर्ण तपास केला होता। चार्जशीटमध्ये कुठेही श्री काशीनाथ चौधरी यांचं नाव नव्हतं। तथापि सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये या सगळ्या संवेदनशील प्रक्रियेची चर्चा झाल्यानंतर या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाणजी यांनी असा निर्णय घेतला आहे की पालघरमधील काशीनाथ चौधरी यांच्या प्रवेशाला तात्काळ स्थगिती देण्यात येत आहे। काशीनाथजी चौधरी यांचा जो प्रवेश पालघरमध्ये स्थानिक पातळीवर झाला होता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांनी घेतलेला आहे। याबद्दलचं पत्र भारतीय जनता पार्टीचे पालघरचे जिल्हाध्यक्ष भरतजी राजपूत यांना देखील पाठवण्यात आलेला आहे। पालघर प्रकरणात अतिशय संवेदनशीलपणे भारतीय जनता पार्टी या सगळ्या प्रकरणाकडे पाहते। खरं तर ठाकरे सरकार असताना जवळपास 27 दिवस पालघर प्रकरणाची चौकशी देखील करण्यात आली नव्हती। काही लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीच्या सरकारने केला होता। या संवेदनशील प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी आवाज उठवला। त्यामुळे या संवेदनशील प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा झाल्यानंतर श्री काशीनाथजी चौधरी यांचा जो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय त्याला स्थगिती देण्याचं काम भाजपचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण यांनी या पत्राच्या माध्यमातून घेतलेला आहे। खरं तर पालघरचं प्रकरण अतिशय संवेदनशील होतं। या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषींवर कारवाई व्हावी यासाठी देखील भारतीय जनता पार्टीने भूमिका घेतली होती आणि या प्रकरणामध्ये अतिशय संवेदनशील प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर स्थानिक पातळीवर हा निर्णय चर्चेचा करून घेतल्यात आला होता। कुठल्याही चार्जशीटमध्ये कुठल्याही सीबीआय, सीआयडी किंवा पोलीस या कुठल्याही प्रकरणामध्ये चार्जशीटमध्ये काशीनाथ चौधरी यांचं आरोपी म्हणून किंवा दोषी म्हणून नाव नव्हतं। तथापि सोशल मीडिया आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांना हा पक्षप्रवेश जो आहे तो तात्काळपणे स्थगित देण्यात येतोय। निश्चितपणे रोहितजी पवार किंवा विरोधक या पालघर प्रकरणावर आरोप करतायत। मला रोहित पवार यांना देखील सांगायचं आहे की रोहितजी पवार, काशीनाथ चौधरी कालपर्यंत तुमच्या पक्षामध्ये होते। कालपर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी म्हणून काशीनाथ चौधरी कार्यरत होते। जर का तुम्हाला यांच्याबद्दल प्रॉब्लेम होती, शंका होती तर तुम्ही त्यांना पक्षातनं का काढलं नाही? तुम्हाला तेव्हा ते निर्दोष वाटत होते आणि जेव्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला की लगेच रोहित पवार यांनी ट्विट करून या प्रकरणात ते दोषी आहेत, या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची दुटप्पीपणा रोहित पवार सातत्याने करतात। हा राजकीय नीच पातळीपणाचा कळस आहे, ही नौटंकी आहे। आपल्या पक्षामध्ये कार्यकर्ता असताना तो चांगला, आपला तो बाळू आणि इतरांचं कार्ट अशा पद्धतीची भूमिका रोहित पवार सातत्याने घेत आहेत। हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे। या प्रकरणात आम्ही गांभीर्याने बघतोय। त्यामुळे या प्रकरणामध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी तात्काळ या ठिकाणचा प्रवेश स्थगित देण्याचा निर्णय घेतला। आम्ही त्या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो। परंतु विरोधक ज्या पद्धतीने दुटप्पीपणा करतायत, विरोधक ज्या पद्धतीने या प्रकरणाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, या राजकारणाला महाराष्ट्रात थारा दिला जाणार नाही।
स्थानिक पातळीवर याची पूर्ण प्राथमिक चौकशी झाली होती, स्थानिक नेत्यांशी चर्चा देखील झाली होती। मी अजून देखील सांगतो, माझ्याकडे पोलिसांचा एक रिपोर्ट देखील आहे। या पूर्ण रिपोर्टमध्ये स्पष्टपणे असं म्हटलंय की कुठेही काशीनाथजी चौधरी यांच्यावर आरोप नाहीत। सीबीआय, पोलीस आणि सीआयडी या तिघांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली। एफआयआर देखील आपल्या सगळ्यांसमोर उपलब्ध आहे। एफआयआर मध्ये देखील काशीनाथ चौधरी यांचं नाव नाही, तथापि त्या ठिकाणी त्यांची साक्ष घेतली होती। या सगळ्या प्रकरणात त्यांच्या नावाची चर्चा झाली, सोशल मीडिया असेल किंवा मीडिया असेल, या प्रकरणामध्ये सगळीकडे चर्चा झाली। त्यामुळं आम्ही लोकभावना आणि प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन काशीनाथजी चौधरी यांचा जो काल पक्षप्रवेश झाला होता त्याला स्थगिती देतोय। भारतीय जनता पार्टी कायम काळजी करतं। भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, नुसता कार्यकर्त्याचा नाही तर संवेदनशील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। कुठल्याही प्रकरणात संवेदनशीलता दाखवली पाहिजे आणि संवेदनशील दाखवण्याचं सौजन्य भारतीय जनता पार्टी कायम घेत असतं। त्यामुळं या प्रकरणाचं गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे। याही पुढे आम्ही सजग असतो। कुठलाही राष्ट्र प्रथम हेच धोरण घेऊन भारतीय जनता पार्टी काम करत असते। सन्माननीय राजजी ठाकरे यांचं मी ट्विट वाचलं। ते म्हणतात की बाळासाहेबांनी मतांसाठी हिंदुत्वाचा कधीच वापर केला नाही। वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट होते आणि आयुष्यभर त्यांनी हिंदुत्वादाच्या भूमिकेबद्दल आदर बाळगला। उलट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वादाचा प्रचार करतायत म्हणून त्यांना जवळपास 6 वर्ष मतांचा अधिकार देखील नाकारला होता। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वादाची भूमिका सातत्यानं राजकीय व्यासपीठावरून वापरली होती। त्यामुळं कोर्टानं त्यांना 6 वर्षासाठी मतं देता येणार नाही म्हणून मतांचा राईट हिसकावून घेण्याचं काम देखील केलं होतं। कदाचित राज ठाकरे हे विसरले असतील। राज ठाकरे यांना एवढ्या लवकर स्मृतिभ्रंश झाला असेल असं मला वाटत नाही। तरी ते जाणीवपूर्वक सोयीस्कर याकडे दुर्लक्ष करतायत का, हा माझा त्यांना सवाल आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी कायम लढा दिला, हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी कायम आग्रह धरला आणि हिंदुत्वाच्या नावावर मराठी माणसाला पहिल्यांदा या देशामध्ये हिंदू म्हणून मतदान केलं पाहिजे हे जर का कोणी शिकवलं असेल तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेलं होतं। त्याचमुळे त्यांचा मताचा अधिकार देखील गेला। परंतु सन्माननीय राज ठाकरे जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करतायत का, हा माझा त्यांना सवाल आहे। राज ठाकरे यांची मेमरी शार्प असते, ते अशा पद्धतीनं भूमिका विसरत नाहीत। परंतु दुर्दैवाने महाविकास आघाडींच्या सोबत जाऊन, दुर्दैवाने उद्धवजी ठाकरे जे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत त्यांच्या सोबत जाऊन राज ठाकरे आपली भूमिका बदलतायत का, राज ठाकरे सोयीस्करपणे बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व विसरतात का, हा माझा सवाल आहे। खरं तर महायुतीचा निर्णय काही ठिकाणी स्थानिक पातळीवर घेतला गेलेला आहे। काही ठिकाणी स्थानिक पातळीवर प्रत्येक कार्यकर्त्यांचा आग्रह असतो की आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी, संधी मिळावी। परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात युती झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या कार्यकर्त्याचं समाधान करणं शक्य नसतं। त्यामुळे स्थानिक ठिकाणी काही ठिकाणी आमची युती झाली नाही, परंतु आम्ही ती मैत्रीपूर्ण लढत एकमेकांच्या विरोधात करत आहोत। तिथं कुणाच्याही विरोधात राजकीय टीका टिप्पणी केली जाणार नाही। सिंधुदुर्गाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी विरुद्ध इतर सगळे असा जर का निर्णय झाला असेल तर भारतीय जनता पार्टी सोबत जनता आहे। जोपर्यंत जनता जनार्दन भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत त्यापर्यंत आमच्या विरोधात कितीही जण एकत्र आले,
कितीही लोकांनी आमच्या विरोधात कट कारस्थान करण्याचा प्रयत्न केला तरी जनता जनार्दनांचे आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहेत तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा पराभव कोणीही करू शकणार नाही। सिंधुदुर्गातल्या सर्व महापालिका किंवा सिंधुदुर्गातल्या नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। माझी आपल्या माध्यमातून मनोजदादा जरांगे पाटील यांना विनंती आहे की पोलिसांनी आपलं संरक्षण दिलेलं आहे, कृपया त्या संरक्षणाचा स्वीकार करावा। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील ते प्रयत्न करतायत। त्यामुळे आपल्याला सुरक्षेला धोका असल्यामुळे जर का पोलिसांनी संरक्षण दिलं असेल तर आपण त्याचा स्वीकार करावा। आपण संरक्षण करण्यासाठी समर्थ असला तरीही पोलीस आपल्या सुरक्षेची, आपल्या जीवाची काळजी घेत आहेत। आपण मोठ्या प्रमाणात समाजाचं नेतृत्व करतायत, अशा परिस्थितीमध्ये पोलिसाचं संरक्षण स्वीकारणं हे महत्त्वाचं असतं। राहिला प्रश्न धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचा, तर भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत। देवेंद्रजी अशा पद्धतीचं कुणालाही पाठीशी घालत नाही। देवेंद्रजींचा आजपर्यंतचा इतिहास आहे, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यासाठी ते समर्थ आहेत। धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही। तुम्हाला आठवत असेल तर धनंजयजी मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर तात्काळ त्यांचा राजीनामा घेणारे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते। नाही, कुठला पक्ष संपवायचा का नाही संपवायचा हे लोकांच्या हातामध्ये असतं। कुठला पक्ष संपवायचा हे जनतेच्या हातामध्ये असतं। आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात आजपर्यंत 95 निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झालेला आहे। राहुल गांधींच्या नेतृत्वात लवकरच 100 निवडणुकीमध्ये राहुल गांधींचा पराभव होईल आणि राहुल गांधी शतकवीर पराभवाचे ठरतील, यात अजिबात शंका नाही। पक्षाचा पराभव करणं हे जनतेच्या हातामध्ये असतं। राहुल गांधी कधीही जनतेचे मुद्दे घेऊन निवडणूक लढत नाहीत। ते सातत्यानं लोकांपासून दूर असलेले मुद्दे घेतात, ज्याचा लोकांशी काही संबंध नाही, अशा पद्धतीचे मुद्दे घेऊन निवडणुकीमध्ये जनतेपर्यंत जातात। त्यामुळे निश्चितपणे आतापर्यंत 95 निवडणुकीमध्ये जनतेनं राहुल गांधींचं नेतृत्व नाकारलं आहे। लवकरच शतकवीर म्हणून त्यांचं नेतृत्व नाकारण्याचं काम महाराष्ट्रातील जनता, देशातील जनता निश्चितपणे करेल। काही ठिकाणी स्थानिक पातळीवर एकमेकांसोबत युती आघाडीचा प्रयत्न केला जातो। आमची प्राथमिकता जास्तीत जास्त अशी आहे की ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं आम्ही महायुती म्हणून लढू, परंतु स्थानिक पातळीवर काही कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असतो, कार्यकर्त्यांचा आग्रह असतो। त्यामुळे काही ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या युत्या आघाड्या स्थानिक पातळीवर होत असतात, परंतु राज्यात त्याचा परिणाम होणार नाही। आपण नगरपालिकेच्या निवडणुका असू द्या किंवा नगर परिषदेच्या निवडणुका असू द्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असू द्या, या सगळ्या निवडणुकांमध्ये महायुती क्रमांक 1 वर असेल आणि सगळ्यात जास्त जनता आशीर्वाद महायुतीलाच देईल, याच्यामध्ये शंका नाही। दोन्ही भाऊ एकत्र आले तरी त्याचा प्रभाव किंवा परिणाम शून्य असेल। आपण बघितलं होतं की मुंबई महापालिकेमध्ये बेस्ट कामगार युनियनच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, त्याचा परिणाम काय झाला? त्याचा काहीही उपयोग झाला नाही। उलट दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा भोपळा देण्याचं काम बेस्टच्या निवडणुकीमध्ये झालं होतं। आता देखील महापालिका निवडणूक असो, जिल्हा परिषद निवडणूक असो,
यामध्ये दोन्ही भावांना एकत्र येऊ द्या, एकमेकांच्या विरोधात लढू द्या किंवा अजून कुणाला सोबत घेऊन लढू द्या, जनतेचे आशीर्वाद महायुतीलाच असतील, जनतेचे आशीर्वाद देवाभाऊंनाच असतील, यामध्ये अजिबात शंका नाही। ठाकरे ब्रँड एकच होता, तो म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। त्याच्यानंतर ठाकरे ब्रँड अस्तित्वात नाही। आता जो ब्रँड अस्तित्वात आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचा ब्रँड आहे। आताचा ब्रँड हा विकासाचा ब्रँड आहे, आताचा ब्रँड हा देवाभाऊंचा ब्रँड आहे आणि तोच ब्रँड जनता स्वीकारेल। नाही, सातत्याने निवडणुकीत पराभव झाला की निवडणूक मॅनेज होणं अशा पद्धतीचा आरोप सातत्याने केला जातो। राहुल गांधींचा पराभव झाला की ते म्हणतात निवडणूक मॅनेज झाली। लोकसभेला महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागा मिळाल्या होत्या, त्यावेळेला काय संजय राऊत, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक मॅनेज केली होती का? तेव्हा सगळं काही योग्य होतं आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये जिंकली, हरियाणामध्ये जिंकली, बिहारमध्ये जिंकली की लगेच मॅनेज। हा दुटप्पीपणा आणि नौटंकीपणा आहे, जनतेला हे आवडत नाही। हिंदी। भारतीय जनता पार्टी के स्थानिक इकाई में पालघर में काशीनाथ जी चौधरी इनका पक्ष प्रवेश किया था, लेकिन स्थानिक लोगों को इसके बारे में जानकारी सही से नहीं थी, इसलिए भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रविंद्र चौहान जी ने आज एक लेटर निकाल के श्री काशीनाथ चौधरी को तत्काल प्रभाव से इनका प्रवेश स्थगित देने का काम किया है। और पालघर का मामला संवेदनशील है, इस संवेदनशील मामले में काशीनाथ जी चौधरी का नाम भी आया था, लेकिन पुलिस ने इंक्वायरी की थी, सीबीआई ने इंक्वायरी थी, सीआईडी ने भी इस प्रकार की इंक्वायरी की थी, लेकिन किसी भी चार्जशीट में उनका नाम नहीं है। फिर भी स्थानिक लोगों ने इनका प्रवेश दिया था, लेकिन भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्र चौहान जी ने आज एक खत निकाल के काशीनाथ जी चौधरी इनके प्रवेश को रोक लगाई है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।